आजवर लवजी शक्ती सेनेची अनेक आंदोलनं झाली, अनेक वेगवेगळ्या तारखा, एक एक तारखेला 2-2 वेळा आंदोलनं झाली. एवढ्या वर्षामध्ये मात्र आजपर्यंत 12 तारीख या आंदोलनाची जी नागपूरला आंदोलन झाली त्याची सर्व तारखा झाल्यानंतर ही पहिल्यांदाच निवडलेली 12 तारीख, 12वा महिना आणि दुपारची 12ची वेळ. नक्कीच या ठिकाणी हा इतिहास, या ठिकाणी हा समाज घडवणार आहे. या राज्यातला आणि इतरही राज्यातला समाज हा या नागपूरच्या संत्रानगरीमध्ये पिवळ्याचा झंडावरती पिवळ्याचं वादळ निर्माण करणार आहे. निश्चित आताशी कुठं हा समाज आपल्या भावी पिढीच्या भविष्याच्या विषयी चिंतित वाटू लागलेला आहे. या प्रवासामध्ये अनेक आमच्या भगिनी बांधवांनी बोलून दाखवून अपेक्षा व्यक्त केल्या की आम्ही एवढे दुर्दैवी आहोत का की आमच्या पोटी मजूर, बिगारी, साफसफाईवाले हेच आमच्या पोटी जन्म घेतात का? तर त्यांना अनेकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी देत असताना या ठिकाणी शासनाने व्यवस्थेने केलेली बदमाशी आणि आम्हाला आमचे हक्क अद्यापपर्यंत मिळवून न दिल्यामुळं ही आमची परिस्थिती झालेली आहे. याला आम्ही कारणीभूत नाही तर इथली व्यवस्था कारणीभूत आहे. निश्चित त्या बदमाशीची जाणीव या ठिकाणी समाजाला झालेली आहे. आजपर्यंतचा समाजाचा प्रवास थोडासा वेगळ्या पद्धतीने होता. जायचं आहे सोलापूरला आणि बसवलं कोल्हापूरच्या गाडीला, ही अशी परिस्थिती आजपर्यंत समाजाची झाली. चुकीच्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि नेहमी मार्गदर्शनामध्ये त्याच्या कार्यक्रमाला जायचे त्याचीच त्या ठिकाणी निंदा, नालस्ती आणि त्याची अवहेलना, त्याच्या व्यतिरिक्त त्या समाजाचा त्याग, त्या समाजाचं बलिदान, त्याचं योगदान, या राष्ट्राकरता, राज्याकरता आणि गावागावाकरता दिलेलं बलिदान, त्यांचा गौरवशाली इतिहास हा मात्र दुर्दैवाने कधी मांडलाच गेला नाही. त्यामुळं समाज नेहमी पिढ्यानपिढ्या त्याच प्रकारचा इतिहास ऐकून या ठिकाणी स्वतःची मानसिकता अशा प्रकारची या समाजाने करून ठेवली की खरंच आम्ही एवढे दुर्दैवी आहोत का? आम्ही याच देशातले नागरिक आहोत का? आम्ही काय पाप केलं आहे का की या ठिकाणी आम्ही बाहेरच्या देशातून आलो आहे? अशा प्रकारची भावना या ठिकाणी समाजाच्या मनामध्ये होती. हा देश आमचा आहे. या देशासाठी आमच्या पूर्वजांनी त्याग, बलिदान, रक्त सांडलेलं आहे. या आमच्या पूर्वजांच्या बलिदानातून हा देश स्वतंत्र झालेला आहे, राष्ट्र निर्माण झालेलं आहे. याच्यामध्ये प्रचंड योगदान आमच्या असंख्य मागवीरांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना दिलेलं आहे. अनेक मागवीरांना, क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलेलं आहे. त्या यशवंत्या मांग असेल, लाल्या मांग असेल, बाबिया मांग असेल, असे असंख्य मागवीरांना या ठिकाणी तोफेच्या तोंडी दिलेलं असताना असंख्य मागवीरांना फासावर लटकवण्यात आलेलं आहे. आमच्या आद्य क्रांतिगुरू लवजी वसंत साळवे यांनी तर या देशासाठी अविवाहित राहून क्रांती केली. अनेक क्रांतिकारक, अनेक समाजसुधारक त्यांनी आपल्या त्याच तालमीतून, त्या पुण्याच्या घनसपेठच्या तालमीतून निर्माण केली. जी तालीम त्यांनी आपल्याच्या कष्टाने, स्वतःच्या हाताने ती तालीम 1822 साली या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्याकरता, ब्रिटिशांना इथून हद्दपार करण्याकरता त्यांनी ती तालीम निर्माण केली होती. देशामध्ये आपल्याला अशा तालमी पाहायला मिळत नसतील. अनेक तालमी
आज देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, गावोगावामध्ये आहे. या तालीमीमध्ये फक्त आणि फक्त पैलवान घडवले जातात, कुस्तीचे डावपेच शिकवले जातात, जोर बैठका अशा प्रकारचे त्या ठिकाणी व्यायाम शिकवले जातात. मात्र आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साहेब यांची जी तालीम होती ती तालीम पारतंत्र्य ती तालीम होती. आणि ती तालीम म्हणजे या ब्रिटिशांच्या विरुद्ध निर्माण केलेली ही क्रांतिशाळा होती. ज्या क्रांतिशाळेच्या माध्यमातून असंख्य क्रांतिकारक, त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके असतील, लोकमान्य टिळक असतील, केरुणानाथ छत्रे असतील, असे असंख्य क्रांतिकारक त्याच तालमीतून निर्माण झाले. असंख्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले असतील, सदाशिवराव गोंडे असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, केरुणानाथ ते अनेक कोरा परस्ते असतील, असे असंख्य समाजसुधारक देखील त्या तालमीमध्ये निर्माण झाले. अनेक त्यांचे शिष्य अनेक विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. अशी ही क्रांतिभूमी, त्या क्रांतिभूमीतून निर्माण झालेल्या समाजसुधारकांनी समाज घडवण्याचा प्रयत्न केला. त्याच तालमीतून निर्माण झालेले क्रांतिकारक ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. प्रचंड योगदान, प्रचंड बलिदान या मांगवीरांनी या देशासाठी दिलेलं आहे. आम्ही बाहेरच्या देशातली माणसे नाहीत, आम्ही याच भूमीतले, याच मातीतले असताना देखील आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही. पिढ्यानपिढ्या हा समाज या देशासाठी, गावागावासाठी बर्बाद झाला. ज्यांनी युगायुगामध्ये इथल्या गावगाड्यासोबत, या स्वराज्यासोबत निष्ठा राखली, देशाची सेवा केली, गावाची सेवा केली. मात्र दुर्दैवाने त्याच्यासाठी मात्र इथली व्यवस्था कधीही धावून आली नाही. आज राज्यामध्ये अनेक अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात, पण त्याच्यामध्ये टक्का मात्र मातंग समाजाची जास्त आहे. इतरांच्या बाबतीतला वेगळा न्याय आणि मातंग समाजाच्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत या ठिकाणी कोणी ब्र शब्द काढत नाही. इथली न्यायव्यवस्था न्याय देत नाही. इथले विद्वान, इथले समाजसुधारक, इथले नेते मंडळी, इथले पक्ष, इथले धर्मवाले असतील किंवा निधर्मी असतील, ते मात्र इथं आमच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये बोलत नाही. काही दिवसापूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये याच साधू संतांच्या, पुरोगाम्यांच्या आणि फुले शाहू आंबेडकरांच्या भूमीमध्ये, महाराष्ट्रामध्ये अत्यंत निंदनीय अशा प्रकारची घटना घडली. 3 वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी पाशवी बलात्कार करण्यात आला आणि तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. मात्र या विषयावरती या ठिकाणी कुठला पक्ष, कुठला नेता, कुठला सामाजिक संघटना, कुठले मानव अधिकारीवाले किंवा इथले सत्ताधारी आणि विरोधक देखील ह्याच्यावरती शब्द काढायला तयार नाही. इथला मीडिया देखील डोळे झाकून गप्प बसलेला आहे. काही वर्षापूर्वी या ठिकाणी 2013 साली या देशामध्ये एक भयंकर असं कांड घडलं होतं, जे दिल्लीमध्ये घडलं होतं. ते निर्भया कांड होतं. त्या निर्भयाच्या नावे आता अनेक योजनाही सुरू झालेल्या आहेत. मात्र त्या निर्भया, तिच्यावर झालेला अत्याचार, त्या अत्याचाराच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये, विशेष म्हणजे या महाराष्ट्र राज्यातल्या अनेक विद्वानांनी, अनेक समाजसुधारक आणि मानव अधिकाराच्या गप्पा गोष्टी करणाऱ्यांनी या ठिकाणी अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढले, श्रद्धांजल्या वाहिल्या, निंबेत कॅन्डल मार्च